हॅलो नमस्कार मित्रांनो. तर बघा, आता किती दिवस झाले माझा नवरा आणि मी खूप चांगल्या गोष्टी नाही केल्या, काही नाही, बसून एकत्र आणि रोमॅन्स तर गेलंच तिकडं. तर तेव्हा माझा चहा पिऊन फिनिश झाला आता. हो. आणि जे आहे ना, जे लेकरं जेव्हा होते की नाही तेव्हा काहीच टाईम भेटत नाही रोमॅन्स करायला, नवऱ्यासमोर चांगलं बोलायला. मग हे असं मेकअप करायला बी टाईम भेटत नाही. हे बघा मायके असं असेच खुल्लेच्या खुल्ले असे चिमटा आला डोक्यात, काहीच टाईम भेटत नाही. आणि हे हा पसारा तुम्ही पाहू शकता माझ्या घरात. आता जरासं करतो म्हणलं केस दिसतं संध्याकाळचे, तर रात्री इचरावं नाही, पण आपल्याला काय इचराच लागते, लेकर आहे ना. तर नवऱ्यासाठी टाईम भेटून नाही राहिला आहे इथं. कामं पडले तर कामं करायला टाईम नाही भेटून राहिला इथं. तुम्ही केव्हा काय करणार आहे सांगा, तुम्ही सांगा. ह्या आरमारीत मी माझ्या किती कपडे पडले आहे, याच्या पुचकून भरले. मला घडी करायसाठी पोरगं घेतलं ना, घड्या काढू फेकते नाही. तर आता लय दिवस झाले आहे असं वाटत आहे. तर हा बेड आमच्या आधीचा आहे, तिकडं तिचे पप्पा झोपते, इकडं जे आहे ना वेदू झोपते, आणि इकडं मी बदला अशी झोपतो. आम्ही असे झोपतो. आमची या पलंगावरची कथा म्हणजे असं पलंगावरची गोष्ट. आमच्या घरी एवढंच बेड आहे आणि ह्या बेडवर आम्ही चौघजण झोपतो. इकडून एक, इकडून एक, इकडून एक आणि एक इकडून एक. आणि जे पोरगं येतेच माझ्याजवळ नंतर झोपायला. तर अशी गोष्ट आहे ते. तर माझ्या पसारा पडला आहे, ते गाडी तिकडे आहे, हे इकडं आहे, हे गुड नाईट वगैरे हळद फेकली. लेकराला काय दिलं मी, गेलं खेळायला दिलं. लेकरं झाल्यावर ना घेता अशी एक असलं तर काही वाटत नाही, दोन आहे ना, दोन आफत आहे. छोटा आहे ना लय आफत की पुढी आहे ते, तो तर काहीच करू देत नाही. त्यानं तर हालत खराब करून टाकले, म्हणजे पुरं बारीक करून टाकलं मोठ्या. तो पोरगं आहे की नाही जरासही राहत नाही, तो खाली नाही राहत नाही, तो गोदी पाहिजे, नुसती गोदी. जेवण नाही करत देत, काही नाही. नवरा म्हणते बाई लवकरच झाला म्हणते बा, हा होऊ दिला म्हणून झाला ना. तो बी पाहिले होतं तर तो बिचारा, नाही तर एवढं लवकर होतं ना. तो हे 3 वर्षाची, तो 1 वर्षाचा होते आता. मग चांगला 5-6 वर्षाचा गॅप असता पुरेन सांभाळलं तर त्याला. हे इथं आम्हाला आहे की नाही, आमची एवढी 2 खोल्या आहे की नाही छोट्या, हे थोडी मोठी आहे, तिकडे छोटी आहे. तर आम्हाला आहे की नाही इथं काय करावं लागते माहिती काय, असं मधात हे करावं लागते पार्टिशन, आणि इकडे हे करावं लागते रूम लेकरायची, किंवा हॉल, किंवा असं करावं लागते. याले पण हा हे असं राहू शकते नंतर, पण असा विचार आमचा यावेळेस चालू होता असं करायचं. पण सध्या तर घरात किराणा भरायचीच हे नाही आहे, कामं करू. तर आमचं जरासं वेगळा विचार झाला आहे की नाही. पाहू आता, सध्या नाही आहे तेवढं करायची ताकद. पण असो, हे सगळं तर होत राहते. पण जीवनात जे महत्त्वाची गोष्ट आहे ते खुशी महत्त्वाची, आणि ते खुशी म्हणजे आमची लेकरं आहे. आणि हे लेकरं आम्हाला खुश राहू देत नाही, अशी गोष्ट आहे. चला मग, आम्ही तर खुशी राहणार माहीत नाही. हे लेकरायच्या ना आम्ही खुश आहे म्हणा, पण आमच्या लेकराच्या आमची खुशी मोठी ठीक आहे. आणि जराशी माझे हजबंडजी तो परत मी हा पसारा उचलतो सगळा. पायावर टांगणे, माझे पाय दुखून राहिले, हात पाय हे सगळं अंग दुखून राहिलं आहे. डॉक्टर डोकं दुखून राहिलं काय, चष्म्याचा नंबर बदलला वाटते, डोकं दुखते मला. हा पोराला आणलं, चिडचिड करत होता तो, ते दवाखान्यात आणलं तर माहीत आहे तो बिना औषध पिल्यानंच चांगला झाला. तर त्याची दवा फक्त मी, त्याला फक्त माझी गोदी पाहिजे, मीच पाहिजे. हो उतरतच नाही खाली, रात्री झोपला विचारा तो येते, वाट पाहा लागते बिचारे.
वाट पाहा लागते, पण काय आता पोरगा येतच नाही ना. तो पोरगाच राहते माझ्याजवळ, काय फायदा. ते पोरगा झोपून असं वाटते की तो झोपलं जरासं की आराम होईल, रेस्ट होईल. तो पोरगा झोपतच नाही बरोबर लवकर काय रात्रभर त्रास देते, तो झोपतच नाही. असं कामच करायची व्यथा, नवरा बायकोची व्यथा. आणि नाही आम्हाला काही कथा याच्यानंतर आमच्या आयुष्यातनी. सगळं माहीत नाही सगळ्याचं असं आहे की नाही. आमचं तसंच चालू आहे. आम्ही आमच्या लेकराला वेगळं झोपत नाही, आमच्याजवळ झोपत आम्ही. आणखी लेकरं बी लहान आहे ना, छोटे अशी गोष्ट आहे ती. तर मग चला, मी कसं करतो, मी कामं करतो. आमच्या घरातले चुली झाले, आमचे घरमाय काम वाटप आता आहे. सकाळपासून मला किती कामं करावं लागते. मी नवरा साथ बी देत नाही, काही नाही करायला लागत. हेल्प नाही करत मी नवरा, काही नाही करायची, सगळं मलाच करावं लागते. चला मग आता मीच करतो कामं. कोण करत घरातले कामं, मीच करीन ना घरातले कामं. रात्र झाली आता झोपावी लागते. रात्री बी ड्युटीच राहते. चला मग, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.